महाराष्ट्र न्यूज। साक्री तालुक्यातील पिंपळनेर इथे एका कौटुंबिक विवाह समारंभ प्रसंगी 2 गटात वाद झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली। या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याने 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 ते 3 जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते। या घटनेत सोनू गोसावी, देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला असून साई गोसावी यांचा धुळ्यात खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या प्रकरणी सोनगड येथील 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर इथं गुजर समाजात एका विवाह सोहळ्यात भाऊबंधांमध्ये वाद होऊन साखरपुड्याच्या मंडपात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली। या घटनेत धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याने 3 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेतील आरोपी गुजरातला ब्रेझा कारमधून पळून जात असताना पिंपळनेर पोलिसांनी त्याला ओटाबरी या गुजरात बॉर्डर घाटात येथील रहिवाशांना गाडीचा नंबर देऊन ट्रॅफिक जाम करण्यास सांगितले। या घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून हे 3ही आरोपी गुजरात राज्यातील सोनगड येथील रहिवासी असून या प्रकरणी कांतीलाल गोसावी वय वर्ष 42 आणि जसवंत गोसावी वय वर्ष 36 वाहन चालक अशा 3घांना ताब्यात घेण्यात आलं आहे। या घटनेत सुरेश गोसावी, साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार या 3घांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। आधी ना तुमचं नाव सांगा। मी अशोक गिरी, माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख। इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता। विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता। त्यांनी पत्रिका दिली। मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे। तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे ना राहणीमान सर्व ना ते लोकांना कोणाला बी भांडतात। तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमच्या काय अस्तित्व आहे ते संपू। तर मी रात्री मुंबईला होतो। मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो। म्हटलं भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग जेणेकरून भांडणं होणार नाही। पण तरी माझ्या मनात धाक होता। माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही आता म्हटलं बघा। तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला। जयू अण्णाला साक्रीहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील। कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले। पण अण्णांनी साहेबांना फोन केला। अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते। तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ। आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात। आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व। जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं। त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही। माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी, सुकडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला। जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला। सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला। सुरेश गिरीचा भाषा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला। त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे। आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनाला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहेत त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला। कानागिरी, झुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड, बाप्पा सीताराम नगर, जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड, जतीलाल
त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड, त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड, विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड. अजून काय बाकीच्यांचे नाव माहिती नाहीये, काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू. परशु शंभू गोसावी ह्या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे. याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे, पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा निघून आलो, त्यांच्या काय नादी लागलो नाही. त्यांच्या हे कारण नेहमी त्यांच्या असतं, पण ते झालं. पण आज माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा काय संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे आणि माझा भाऊ सुरेशगिरी गोसावी याची डेट झाली आहे. नंतर घ्या फाईट घ्या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.